राज्य सरकारकडून हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आपल्या वाहनावर लावण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलेलं होतं। दरम्यान या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद देत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट सुद्धा लावलेली आहे। मात्र राज्य सरकारच्या महाराष्ट्र शासन लिहिलेल्या अकोल्याच्या महानगरपालिकेमध्ये शासकीय वाहनावर एक अजब प्रकार समोर आलाय। अकोला महानगरपालिकेमध्ये एनडीटीव्ही मराठीचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी पाहणी केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला। राज्य सरकारकडून नागरिकांना आवाहन केल्यानंतर त्याची अंमलबजावणी होतीये, मात्र पालिकेच्या या शासकीय कार्यालयामध्ये केव्हा होणार असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय। या सगळ्या संदर्भात सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी। आपण पाहूयात। लोकांस सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण, अशी स्थिती अकोल्याच्या महानगरपालिकेच्या कार्यालयात आज आपल्याला दिसून येणार आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता, हे अकोला महानगरपालिकेचे शासकीय वाहन आहे। यावर महाराष्ट्र शासन सुद्धा लिहिलेलं आहे आणि या वाहनावर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसल्याचे दिसून येत आहे। दुसरीकडे राज्य सरकारकडून हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्याचे आवाहन राज्यातील नागरिकांना केले असताना काही नागरिकांनी या आव्हानाला प्रतिसाद देत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावले आहे। मात्र अकोल्याच्या या महाराष्ट्र शासनाच्या या वाहनावर मात्र हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावल्याचे दिसून येत नाही। आपण एकीकडे राज्य सरकारकडून आवाहन केले जात आहे, नागरिक प्रतिसाद सुद्धा देत आहे आणि दुसरीकडे राज्य सरकारच्या या वाहनावर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसल्याचे दिसून येत आहे। यावर आता आरटीओ विभाग किंवा वाहतूक शाखा कुठली कारवाई करते हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। कॅमेरा पर्सन चारुदत्त सोटेसह योगेश शिरसाट, एनडीटीव्ही मराठी, अकोला।